नमस्कार, मी पल्लवी. सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात अज्ञात 3 ते 4 लोकांनी चाकूने हल्ला केला आहे आणि या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तसेच माजी जिल्हा प्रमुख हिदायत पटेल यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हिदायत पटेल यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हल्ल्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.